तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी जर तुम्ही सक्सेसफुल सबमिट केली असेल आणि आता तुम्हाला वाटत असेल की आमची ई-के-वाय-सी झालेली आहे, सर्व ओके झालं, पण यापैकी बघा काही बहिणींना त्यांच्या बँकेमध्ये सुद्धा जे काही त्यांचे बँक आहे बँकेमध्ये सुद्धा त्या बहिणींना के-वाय-सी करायची आहे आणि काही महत्त्वाचे बदल करायचे आहे। जरी तुम्ही लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी केली असेल तरी तुम्हाला बँकेमध्ये ई-के-वाय-सी करून काही महत्त्वाचे बदल करायचे आहे। असं जर तुम्ही केलं नाही तर समोर चालून तुमचा लाभ बंद होणार नाही, परमनंट म्हणजे लाडकी बहीण योजनेमधून तुमचा लाभ बंद होणार नाही, पण तुमचं पेमेंट पेंडिंग होऊ शकते, म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। हे बदल जर तुम्ही लवकरात लवकर केले नाही, कारण आता तुम्ही के-वाय-सी केले त्यामुळे तुमचा अर्ज सुद्धा अपडेट झालेला आहे। तर कोणती अपडेट करायची, कोणत्या बहिणींनी बँकेमध्ये के-वाय-सी करायची, कोणत्या बहिणींनी बदल करायचे आहे, 2 मिनिटात या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर म्हणजे तुम्हाला पटण्यालायक या ठिकाणी समजून सांगतो। आता या ठिकाणी बघा, काही बहिणींनी लग्नाच्या आधी जे आहे ते त्यांचं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता आणि त्यांचा लाभ सुरू झाला। मग आता त्या बहिणींचं लग्न झालं, मग त्या बहिणींनी आता काय केलं की त्यांच्या अर्जामध्ये वडिलांचं नाव आहे, पण आता त्यांनी आधार कार्ड अपडेट केलं पतीच्या नावाने, त्यांच्या आधार कार्डवर आता अपडेट केलं तर पतीच्या नावाने अपडेट केलं आणि ई-के-वाय-सी सुद्धा आता त्यांची पतीच्या नावाने झालेली आहे। ई-के-वाय-सी सुद्धा पतीच्या नावाने झाली, मग त्यामुळे त्या बहिणींचा अर्ज झाला अपडेट। त्या बहिणींचा अर्ज अपडेट झाला, आधार कार्डवर पतीचं नाव आलं, अर्जावर सुद्धा पतीचं नाव झालं, कारण ई-के-वाय-सी मध्ये बदल होण्यासाठीच ई-के-वाय-सी केली जाते, तुमच्या अर्जामध्ये बदल होण्यासाठीच ई-के-वाय-सी केली जाते। मग आता या ठिकाणी काय झालं की आता अर्जामध्ये सुद्धा तुमच्या पतीचं नाव ऍक्टिव्हेट होईल आणि आधार कार्डवर सुद्धा तुमच्या पतीचंच नाव आहे, पण जुना अर्ज वडिलांच्या नावाने भरल्यामुळे आणि जुनं बँक अकाउंट वडिलांच्याच गावी वडिलांच्याच नावाने असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो। आता अर्ज अपडेट झाला, के-वाय-सी अपडेट झाली पतीच्या नावाने, पण जुनं बँक अकाउंट आहे वडिलांच्याच नावाने। जुनं बँक अकाउंट वडिलांच्या नावाने असल्यामुळे तुम्हाला फक्त एकच काम करून घ्यायचं आहे की वडिलांच्या नावाने जे बँक अकाउंट आहे ते तुम्हाला पतीच्या नावाने ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। म्हणजे आता तुमच्या बँक अकाउंट आणि तुमचं आधार कार्ड हे तुमचं सेम असलं पाहिजे, म्हणजेच आधार कार्डवर असलेल्या नावाप्रमाणेच तुमचं बँक अकाउंटवर सुद्धा सेम टू सेम नाव असलं पाहिजे। हे जर तुम्ही बदल तुमच्या के-वाय-सी मध्ये केले नाही तर तुमचं डीबीटी वरून पैसे म्हणजे तुमचं डीबीटी डिॲक्टिव्हेट होऊ शकते आणि तुमचे पैसे पेंडिंग होऊ शकतात। लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार नाही, पण पैसे पेंडिंग होऊ शकतात डीबीटी डिॲक्टिव्हेट झाल्यामुळे। तर तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, वडिलांच्या गावी जे काही तुमची बँक असेल तर तुम्हाला पतीच्या पत्त्यावर तुमची बँक तुम्हाला ट्रान्सफर करून घ्यायची आहे आणि ट्रान्सफर केल्यानंतर आधार कार्ड दिल्यावर तुमची के-वाय-सी सुद्धा होऊन जाईल आणि ऑटोमॅटिकच तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह राहील। म्हणजे पतीच्या पत्त्यावर तुमची बँक ट्रान्सफर झाली, पतीच्याच नावाने तुमचं अकाउंट सुद्धा ऍक्टिव्हेट होईल, म्हणजे नावात बदल होईल, म्हणजे आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव तुमचं बँक अकाउंटवर ऍक्टिव्हेट होऊन जाईल। तुम्हाला दुसरं अकाउंट काढण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला अकाउंट वडिलांच्या गावावरून पतीच्या गावावर पतीच्या नावावर पतीच्या पत्त्यावर ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। म्हणजे वडिलांचं नाव डिलीट होईल, पतीचं नाव तुमच्या नावाच्या मागे लागेल आणि पतीचा पत्ता तुमच्या बँक अकाउंटवर असेल आणि लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये सुद्धा सेम टू सेम डाटा तुम्हाला शासनाला दिसून येईल आणि डीबीटी मध्ये सुद्धा तशा प्रकारचा बदल होईल आणि तुमची डीबीटी परमनंट ऍक्टिव्ह राहील आणि तुमचे पैसे परमनंट सुरू राहतील। मी हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे, कारण डीबीटी कधी ऍक्टिव्ह असते, डीबीटी तोपर्यंत ऍक्टिव्ह असते जोपर्यंत तुमचं आधार कार्डवर नाव आणि बँक पासबुकवर नाव सारखं असते। तुमचं आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर नाव सारखं असते, मग आता तुम्ही लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी केली आहे तर तुमच्या बँक पासबुकवर नाव वेगळं दिसेल, आधार कार्डवर नाव वेगळं दिसेल, त्यामुळे तुम्हाला लगेचच तुमच्या बँक पासबुकवर अपडेट करून घ्यायचे आहे, त्यावर के-वाय-सी करायची आहे आणि निवांत राहायचं आहे। काही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न असतील तर याबद्दल तर नक्की विचारा, तुम्हाला 100% रिप्लाय देईल। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।